आज आपण झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। चला, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे, 2 चम्मच पांढरे तीळ यामध्ये घेतलेत, ओवा आणि जिरं ते सुद्धा अर्धा चम्मच वापरलेत, हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपल्याला हे सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक कट केलेली मेथी आता यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि थोडंसं पाणी वापरून घट्टसर आता आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि थोडासा तेलाचा वापर करून मी आणखी मळून घेतलेला आहे। यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला गोलाकारमध्ये लाटून घ्यायचं आहे। आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आपला पराठा लाटून रेडी झाला आहे। तो आता खरपूस आपण तव्यावरती तेल लावून भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडनी आपला पराठा बनून रेडी झाला आहे। अशाच प्रकारे बाकीचे पराठे बनवून घ्यायचे आहेत। रेसिपीला लाईक करा।